जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितोच्या वतीने देशभरातील 180 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यास शिरोळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिरोळ येथील श्री आदिनाथ जैन मंदिर परिसरात शनिवारी सकाळी 10 वाजता या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। जैन समाजातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं तसेच रोजगार देणारे आणि रोजगार शोधणारे यांना एकाच व्यासपीठावर आणणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। शिरोळतील जितोचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले इंजिनियर नितीन शेट्टी यांची नुकतीच जितोच्या शिरोळ GTR पदावर नियुक्ती झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। जितोच्या माध्यमातून एक विशेष वेबसाईट तयार करण्यात आली असून त्या वेबसाईटच्या सहाय्याने युवक युवतींना ऑनलाईन पद्धतीने रोजगारासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे 30 ते 35 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यापैकी 25 जणांनी प्रत्यक्ष ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज भरल्यात तर उर्वरित विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या विविध संधींबाबत माहिती घेतली। त्यामुळे भविष्यात समाजातील अनेक युवक युवतींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मेळाव्याची सुरुवात सकाळी 10 वाजता आचार्य श्री 1008 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमास जितो कोल्हापूर चॅप्टरचे कन्व्हेनर माननीय रवींद्र देवमोरे यांनी भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं व समाधान व्यक्त केलं। देशभरात एकाच दिवशी 180 ठिकाणी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बाबासाहेब शेट्टी, श्रीधर शेट्टी, श्रीकांत शिरगुप्पे, सागर चावरे, शशिकांत चव्हाण, श्रीदत्त पॉलिटेक्निकलचे प्राध्यापक गजानन कदम, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे तसेच जैन समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना GTR प्रमुख इंजिनियर नितीन शेट्टी यांनी भविष्यात शिरोळमधील सर्व समाजातील युवक युवतींसाठी अशा प्रकारचे रोजगार मार्गदर्शन व नोकरी मेळावे आयोजित करण्याचा मानस आहे असं मनोगत व्यक्त केलं। या अभिनव उपक्रमामुळे शिरोळ परिसरातील युवकांमध्ये रोजगाराबाबत नवचैतन्य निर्माण झालं असून जितोच्या या प्रयत्नाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। तर त्या ठिकाणी आज रोजगार मेळावा आयोजित केला आहे। त्या रोजगार मेळाव्यामध्ये आम्ही जो जितोमध्ये वेबसाईट तयार केली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तरुण मुलं जी आहेत रोजगार ज्यांना आवश्यक आहे आणि जे रोजगार देणार आहेत त्या दोन्हीसाठी हा मेळावा आयोजित केला होता। म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई ह्या दोन्हीसाठी हा प्रोग्राम लाभदायक आहे। आणि आज या शिरोळच्या आमच्या ठिकाणी 23हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन ते परत फॉर्म भरणार आहेत।